नमस्कार, घरची चवीत आरतीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मटकीची भाजी करणार आहोत। त्यासाठी पातेल्यामध्ये मटकी धुवून टाकली, त्यामध्ये तेल हळद टाकून थोडं मीठ टाकून शिजवून घेतली। नंतर कांदा टोमॅटो चिरून एका ताटामध्ये घेतले, लसूण अद्रक कढीपत्ता हे घेतला आणि नंतर हिंग आणि उकडलेली मटकी। आता पुढं आपण मटकी कशी करायची ते बघू। कढईमध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये जिरे मोहरी टाकायचे थोडे, मग कांदा टाकायचा। कांदा चांगला करपून त्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर याची पेस्ट टाकायची, थोडं हिंग टाकायचं कांद्यामध्ये। मग थोडासा आपण गरम मसाला टाकायचा। वाटण छान तरपलं आहे। मग वाटण तरपलं की त्यामध्ये टोमॅटो टाकायचं। टोमॅटो चांगलं गाळ होईपर्यंत तरपून घ्यायचं। थोडासा काळा मसाला टाकायचा। वाटण छान तरपलेलं आहे, त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं तरपून घ्यायचं। मग थोडं चवीनुसार मीठ टाका, काळं तिखट, लाल तिखट, थोडीशी मटकी टाका आणि ते मिश्रण चांगलं हलवून घ्या। तेल सुटेपर्यंत मिश्रणाला परतून घ्या। तुम्ही रंग बघत आहात, आता वाटणाला तेल सुटलेलं आहे, त्यामध्ये उकडलेले मटकीचं पाणी आणि मटकी दोन्ही टाकून घ्या। यावेळेस गॅसची फ्लेम जरा हाय ठेवायची। आपली झणझणीत रस्सेदार मटकी तयार आहे। आता मटकीला उकळी फुटलेली आहे, त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची। मटकी उकळी आल्यानंतर आणि हलवून घ्या। बघताय तुम्ही मटकी अगदी छान रंगतदार झालेली आहे। ही मटकी तुम्ही भाजी भाकरी पोळी भात यासोबत खाऊ शकता। मटकीचा रंग पाहून तुम्हाला कळतच असेल की भाजी कशी झाली आहे। तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटूया नवीन पुढच्या रेसिपीमध्ये। कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे।